महाराष्ट्राच्या संत परंपरेत जसे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांचे स्थान आढळ आहे, तसेच विदर्भाचे दैवत मानले जाणारे श्री गजानन महाराज यांचेही आहे. दरवर्षी हजारो वारकरी शेगाव ते पंढरपूर असा प्रदीर्घ पायी प्रवास करतात. ही फक्त यात्रा नाही, तर भक्ती, सेवा, त्याग आणि विठ्ठल नामाचा अखंड महोत्सव असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गजानन महाराज पालखी वारीचा इतिहास, शेगाव ते पंढरपूर प्रवास, वारीतील अनुभव, भक्तांची श्रद्धा आणि या वारीचे आध्यात्मिक महत्त्व. तसेच वारीमध्ये चालताना कुठे कुठे मुक्काम घेणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील शेगाव येथे प्रकट झालेले श्री गजानन महाराज हे महान संत, योगी आणि भक्ती मार्गाचे उपासक होते. त्यांच्या जीवनातील अनेक चमत्कार आणि भक्तांवरील कृपेमुळे लाखो लोक त्यांना आजही आपले सद्गुरू मानतात. गजानन महाराजांनी नेहमी नामस्मरण, सेवा, दया आणि ईश्वर भक्तीचा संदेश दिला. गजानन महाराज संस्थानाने 1968 पासून पायी वारीची परंपरा सुरू केली. वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचे अनुसरण करत शेगावहून पंढरपूरकडे पालखी निघू लागली. या पालखीत महाराजांच्या पादुका विराजमान असतात. हजारो वारकरी भगवी पताका, टाळ मृदुंग आणि गण गण गणात बोतेच्या जयघोषात पंढरीकडे मार्गक्रमण करतात. श्रीचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायवारीकरिता दिनांक 21/6/2026 रविवार रोजी सकाळी 7 वाजता श्री मंदिरातून प्रस्थान होईल. श्रींचे पालखीचा मार्ग खालीलप्रमाणे राहील. दिनांक 21 जून 2026 रोजी श्री गजानन महाराज पालखीचा दुपारचा मुक्काम श्री क्षेत्र नागझरी येथे, तर रात्रीचा मुक्काम पारस येथे होईल. 22/6/2026 सोमवार रोजी दुपारी पालखी गायगाव येथे विसावेल आणि रात्री लोणखेड येथे मुक्कामी राहील. दिनांक 23 जून 2026 रोजी दुपारचा मुक्काम अकोला येथे असून रात्रीचाही मुक्काम अकोला येथेच राहील. दिनांक 24 जून 2026 रोजी दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेस पालखी अकोला येथेच मुक्कामी राहील. दिनांक 25 जून 2026 गुरुवार रोजी दुपारी पालखी भरतपूर येथून निघून रात्रीचा मुक्काम वाडेगाव येथे राहील. दिनांक 26 जून 2026 रोजी दुपारचा मुक्काम देऊळगाव येथे, तर रात्रीचा मुक्काम पातूर येथे होईल. 27 जून 2026 रोजी दुपारी पालखी मेंढशी येथे विसावेल आणि रात्री श्री क्षेत्र डव्हा येथे मुक्कामी राहील. 28 जून 2026 रोजी दुपारचा मुक्काम मालेगाव येथे, तर रात्रीचा मुक्काम शिरपूर जैन येथे असेल. 29 जून 2026 रोजी दुपारी पालखी चिंचवाचा पेण येथे विसावेल आणि रात्री म्हसला पेण येथे मुक्कामी राहील. 30 जून 2026 रोजी दुपारचा मुक्काम किनखेडा येथे, तर रात्रीचा मुक्काम रिसोड येथे होईल. 1 जुलै 2026 रोजी दुपारी पालखी पाणकंढेर गाव येथे विसावेल आणि रात्री सेनगाव येथे मुक्कामी राहील. 2 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम श्री क्षेत्र नरसी येथे, तर रात्रीचा मुक्काम डिग्रस येथे असेल. 3 जुलै 2026 रोजी दुपारी पालखी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे विसावेल आणि रात्री जवळा या बाजार येथे मुक्कामी राहील. 4 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम अडगाव रणजेबुवा हद्द येथे, तर रात्रीचा मुक्काम श्री क्षेत्र त्रिधारा येथे होईल. 5 जुलै 2026 रोजी
दुपारचा मुक्काम परसणी येथे विसावेल आणि रात्री परभणी येथे मुक्कामी राहील. 6 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम ब्राह्मणगाव येथे तर रात्रीचा मुक्काम दैठणा येथे असेल. 7 जुलै 2026 रोजी दुपारी पालखी खडी येथे विसावेल आणि रात्री गंगाखेड येथे मुक्कामी राहील. 8 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम वडगाव येथे तर रात्रीचा मुक्काम परडी येथे राहील. 9 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम परडी वैजनाथ येथे तर रात्रीचा मुक्काम परडी वैजनाथ येथेच असेल. 10 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम कन्हेरवाडी येथे तर रात्रीचा मुक्काम अंबाजोगाई येथे होईल. 11 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम लोखंडी सावरगाव येथे तर रात्रीचा मुक्काम बोरी सावरगाव येथे होईल. 22 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम गोटेगाव येथे तर रात्रीचा मुक्काम कळंब येथे होईल. 13 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम गोविंदपूर येथे तर रात्रीचा मुक्काम तेरणा साखर कारखाना येथे होईल. 14 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम किणी येथे तर रात्रीचा मुक्काम उपळा येथे होईल. 15 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशिव येथे तर रात्रीचा मुक्काम धाराशिव येथेच होईल. 16 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम वडगाव सिद्धेश्वर येथे तर रात्रीचा मुक्काम श्री क्षेत्र तुळजापूर येथे होईल. 17 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम सांगवी येथे तर रात्रीचा मुक्काम जडे येथे होईल. 18 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम सोलापूर येथे तर रात्रीचा मुक्काम सोलापूर येथेच असेल. 19 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम सोलापूर येथे तर रात्रीचा मुक्काम सोलापूर येथेच असेल. 20 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम सोलापूर येथे तर रात्रीचा मुक्काम तिळे येथील होईल. 21 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम कामती खुर्द येथे तर रात्रीचा मुक्काम माढापूर येथे होईल. 22 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम ब्रह्मपुरी येथे तर रात्रीचा मुक्काम श्री क्षेत्र मंगळवेढा येथे होईल. 23 जुलै 2026 रोजी दुपारचा मुक्काम श्री क्षेत्र मंगळवेढा येथे तर रात्रीचा मुक्काम श्री क्षेत्र पंढरपूर येथे होईल. 23 जुलै 2026 रोजी श्री गजानन महाराज पालखीचा दुपारचा मुक्काम श्री क्षेत्र मंगळवेढा येथे होईल. त्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करेल आणि रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे भव्य आगमन करेल. 23 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत पालखीचा मुक्काम श्री क्षेत्र पंढरपूर येथे राहणार आहे. संत गजानन महाराज पालखी सोहळा म्हणजेच भक्तिसेवा आणि समर्पणाचा अद्भुत उत्सव आहे. शेगावपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास प्रत्येक टप्पा वारकऱ्यांना नव्या ऊर्जेने भरून टाकतो. गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.